नमस्कार. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हे देशाचं एक आर्थिक इंजिन आहे. हो, अगदी. पण कुठलंही इंजिन चालण्यासाठी त्याला सतत ऊर्जा लागते. बरोबर. आणि आज आपण हेच बघणार आहोत की ह्या इंजिनला भविष्यात खरी ऊर्जा म्हणजे खरा जोर कुठून मिळणार आहे. त्यासाठी आपण दोन खूप महत्वाचे स्रोत तपासले आहेत. एक म्हणजे सरकारचा ताजा महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2024-25. आणि दुसरा म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात नुकतीच झालेली एक प्रचंड मोठी घोषणा. आणि गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडल्यावर एक खूपच आश्वासक चित्र समोर येतंय. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. मला वाटतं सुरुवात स्टार्टअप्सपासून करायला हवी. कारण आर्थिक पाहणी अहवालातले आकडे खरंच कमाल आहेत. हो, मी पाहिले ते. धक्कादायक आहेत एका अर्थी. अहवाल असं म्हणतो की 23 जानेवारी 2025 पर्यंत भारतात जेवढे सरकार मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत त्यातले तब्बल 24% एकट्या महाराष्ट्रात आहेत. 24%. म्हणजे देशातला जवळजवळ प्रत्येक चौथा स्टार्टअप आपल्या राज्यात सुरू होतोय. हो, हा आकडा फक्त मोठा नाहीये, तो एक ट्रेंड दाखवतोय. महाराष्ट्र नवीन कल्पनांसाठी एक चुंबक बनलाय असं वाटतं. पण एक मिनिट, इथे एक प्रश्न आहे. ही सगळी वाढ फक्त मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरतीच आहे का? कारण अनेकदा विकास असाच एककेंद्रीय असतो. मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं, पण नाही. अहवालात एक अशी माहिती आहे जी खरंच आश्चर्यकारक आहे. अच्छा. त्यानुसार राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान 15 स्टार्टअप्स आहेत. अरे वा, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे हे तंत्रज्ञानाचं वारं आता फक्त शहरांपुरतं मर्यादित नाहीये. ते आता राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचलंय. आणि याचंच प्रतिबिंब आपल्याला युनिकॉर्न्सच्या संख्येतही दिसतं की नाही? अगदी. ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातल्या 117 युनिकॉर्न्सपैकी 27 महाराष्ट्रात होते. म्हणजे ज्या कंपन्यांचं मूल्यांकन $1 अब्ज पेक्षा जास्त आहे. असं दिसतंय की महाराष्ट्रात अब्ज डॉलरची ही मायथॉलॉजिकल क्रीचर शोधायला उत्तम जागा आहे. बरोबर. पण ही वाढ अशीच आपोआप झालीय की यामागे काही ठोस धोरणं आहेत? कारण योजना तर खूप असतात. नाही, यामागे एक विचारपूर्वक केलेला आराखडा आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी 2018 आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी सारख्या संस्थांनी यासाठी एक भक्कम पाया रचलाय. हो, MSISचं काम महत्वाचंच आहे. पण तुम्ही सुरुवातीला सरकारी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सचा उल्लेख केलात, जे DPIT-द्वारे मान्यताप्राप्त असतात. हो. त्या मान्यतेचं नेमकं महत्त्व काय आहे? कारण ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही सांगा. बरं. ही मान्यता म्हणजे एक प्रकारे त्या स्टार्टअपला मिळणारी सरकारी मोहर आहे. यामुळे त्यांना टॅक्समध्ये काही वर्षांसाठी सूट मिळते, सरकारी टेंडर्समध्ये प्राधान्य मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणं सोपं जातं. बरोबर. अगदी. म्हणजे सरकार फक्त घोषणा करत नाहीये, तर स्टार्टअप्सना वाढण्यासाठी एक पोषक आणि फायदेशीर वातावरण तयार करून देतंय. म्हणजे पाया तर भक्कम दिसतोय, पण या पायावर इमारत उभी राहिलीये का? म्हणजे यातून राज्याला काही ठोस आर्थिक फायदा होतोय का? आणि इथेच आर्थिक पाहणी अहवालातील निर्यातीचे आकडे येतात. बरोबर. कारण कोणताही उद्योग किती यशस्वी आहे हे शेवटी त्याच्या आर्थिक कामगिरीवरूनच ठरतं. आणि इथे तर आकडे खरंच बोलके आहेत. अहवालातील तक्ता 8.11 नुसार 2023-24 या एका आर्थिक वर्षात STPI मार्फत नोंदणीकृत कंपन्यांमधून महाराष्ट्राने तब्बल 1,79,275.1 कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात केली. एक मिनिट थांबा, आकडा परत सांगा. 1,79,000 कोटींपेक्षा जास्त. बापरे, म्हणजे जवळपास 1,80,000 कोटी. हा आकडा किती मोठा आहे याचा अंदाज. म्हणजे हे अनेक लहान राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे. हो ना. इतका पैसा महाराष्ट्राच्या IT कंपन्या एका वर्षात परदेशातून कमावतात. हा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येणारा एक प्रचंड मोठा कॅश फ्लो आहे. हे केवळ आकडे नाहीत, हे राज्याच्या आर्थिक ताकदीचं प्रदर्शन आहे. आणि ही वाढ थांबलेली नाहीये. 2024-25 या चालू आर्थिक वर्षात फक्त 17 डिसेंबर 2024 पर्यंतच हा आकडा 1,20,752.9 कोटींवर पोचला होता. म्हणजे ट्रेंड पूर्णपणे वरच्या दिशेने आहे. अगदी.
आणि हे आकडे फक्त कमाई नाही दाखवत, यातून 3 महत्वाच्या गोष्टी सिद्ध होतात. एक, महाराष्ट्रातलं टॅलेंट जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात अत्यंत कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. बरोबर. आणि तिसरी, जी मला सर्वात महत्वाची वाटते, ती म्हणजे इथल्या IT उद्योगाने एक परिपक्वता गाठली आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोपसारखे मोठे ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवून अब्जावधी डॉलर्सचं काम सोपवत आहेत. म्हणजे भारताच्या एकूण IT प्रगतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान खूप मोठं आणि निर्णायक आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, आणि हे स्टार्टअप्स आणि निर्यात दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत. ते कसं? स्टार्टअप्स हे नवीन कल्पनांचा R&D सेंटर आहेत आणि यशस्वी IT कंपन्या त्या कल्पनांना जागतिक बाजारपेठेत विकून पैसा कमवतात. एक चक्र आहे हे. ठीक आहे. म्हणजे वर्तमानाचं चित्र तर खूपच मजबूत दिसतंय. पण भविष्याचं काय? महाराष्ट्र ही आघाडी टिकवून ठेवू शकेल का? आणि इथेच आपली ती दुसरी बातमी येते. अगदी. जी भविष्याची दिशा दाखवते. तुम्ही त्या सिंगापूर स्थित कंपनीच्या गुंतवणुकीबद्दल बोलत आहात, बरोबर? बरोबर. गेल्या वर्षीच्या अखेरीस सिंगापूरच्या ST टेलिमीडिया ग्लोबल डेटा सेंटर्स म्हणजेच STGDCने महाराष्ट्रात तब्बल 5,000 कोटी रुपये गुंतवण्याची घोषणा केली. 5,000 कोटी रुपये म्हणजे सुमारे 600 दशलक्ष डॉलर्स. ही प्रचंड मोठी गुंतवणूक आहे. हो. पण मला यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटली की ही गुंतवणूक कुठे होत आहे? ती कोणत्या तरी सामान्य IT ऑफिसमध्ये नाहीये. नाही, अजिबात नाही. ही गुंतवणूक होतीये AI रेडी आणि लिक्विड कूल्ड डेटा सेंटर्स उभारण्यासाठी. आहेत AI रेडी आणि लिक्विड कूल्ड. हो, कारण लिक्विड कूलिंग हा शब्द मी फक्त हाय एंड गेमिंग कॉम्प्युटर्सच्या बाबतीत ऐकला होता. आता पूर्ण डेटा सेंटर्स या तंत्रज्ञानावर उभारली जात आहेत. यावरून भविष्यातल्या AIच्या गरजा किती प्रचंड असणार आहेत याचा अंदाज येतोय. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आपण हे सोप्या भाषेत समजावून घेऊ. AI रेडी डेटा सेंटर म्हणजे काय? तर हे अशी डेटा सेंटर्स आहेत जी भविष्यातल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची प्रचंड मोठी भूक लक्षात घेऊन बांधली जात आहेत. AI मॉडेल्सना खूप जास्त कॉम्प्युटिंग पॉवर लागते आणि त्यामुळे प्रचंड वीज लागते. आणि लिक्विड कोल्ड ही संकल्पना त्या वीज वापराशी जोडलेली आहे का? हो, थेट जोडलेली आहे. जेव्हा AI मॉडेल्स चालतात तेव्हा प्रचंड उष्णता निर्माण होते. कल्पना करा की हजारो शक्तिशाली सर्व्हर एकाच वेळी काम करत आहेत. म्हणजे कॉम्प्युटर किंवा फोन गरम होतो तसं, पण 1000 पटींनी जास्त. अगदी. ही उष्णता पारंपरिक पंख्यांनी थंड करणं जवळपास अशक्य असतं. त्यासाठी लिक्विड कूलिंग म्हणजे द्रवरूप शीतलकांचा वापर करून ही उष्णता बाहेर काढली जाते. ही एक अत्यंत अत्याधुनिक आणि खर्चिक पद्धत आहे. याचा अर्थ सरळ आहे, ही गुंतवणूक आजसाठी नाही तर पुढच्या दशकातील तंत्रज्ञानाची पायाभरणी करण्यासाठी आहे. करेक्ट. महाराष्ट्र आता केवळ सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या राज्य न राहता AI सारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचं केंद्र बनत आहे. ही तर खूप मोठी झेप आहे. हो, आणि या गुंतवणुकीचा संबंध आपण आर्थिक पाहणी अहवालाशीही जोडू शकतो. अहवालात मुंबई, नवी मुंबई आणि तळोजा इथे डेटा सेंटर्स उभारण्याच्या प्रकल्पांचा उल्लेख आहे. अच्छा, म्हणजे खासगी गुंतवणूक आणि सरकारी धोरणं एकाच दिशेने काम करत आहेत. अगदी. STTGDC सारख्या कंपन्यांना विश्वास आहे की सरकार त्यांना सुविधा देईल आणि सरकारला खात्री आहे की त्यांच्या धोरणांमुळे अशी गुंतवणूक आकर्षित होईल. तर आता आपण या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया. आपण 3 वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या: स्टार्टअप्स, सॉफ्टवेअर निर्यात आणि AI डेटा सेंटर्समधील गुंतवणूक. यातून एक मोठं चित्र कसं तयार होतं? इथेच तर सगळी गंमत आहे. हे 3 सुटे भाग नाहीत, हे एक इंजिन आहे. ओके. स्टार्टअप्स या इंजिनला सुरू करतात. ते स्पार्क प्लग सारखे आहेत जे नवीन कल्पनांची ठिणगी टाकतात. आणि सॉफ्टवेअर निर्यात? सॉफ्टवेअर निर्यात त्या इंजिनला इंधन पुरवते, ज्यामुळे ते धावत राहतं आणि राज्याला आर्थिक ऊर्जा मिळते. आणि ही AI डेटा सेंटर्समधली गुंतवणूक ती या चित्रात कुठे बसते? ती गुंतवणूक म्हणजे त्या इंजिनमध्ये भविष्यासाठी एक नवीन, अधिक शक्तिशाली टर्बोचार्जर बसवण्यासारखं आहे. वा, म्हणजे इंजिनची क्षमता कित्येक पटींनी वाढणार आहे. अगदी. थोडक्यात महाराष्ट्र केवळ धावत नाहीये, तर तो आपली गती प्रचंड वाढवण्याची तयारी करतोय. स्टार्टअप्समुळे मागणी तयार होते, निर्यातीमुळे क्षमता सिद्ध होते आणि गुंतवणुकीमुळे भविष्याची तयारी होते. हे एक विकासाचं स्वयंपूर्ण चक्र आहे. खरंच या स्रोतांमधून महाराष्ट्राच्या तंत्रज्ञान क्षेत्राचे खूपच आश्वासक चित्र समोर येत आहे. तुमची इंजिन आणि टर्बोचार्जरची उपमा अगदी चपखल बसते. धन्यवाद. म्हणजे महाराष्ट्र केवळ आपलं अग्रस्थान टिकवू नये, तर AI आणि नाविन्यासाठी पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करतोय.
आणि याला मजबूत निर्यात आणि वाढत्या स्टार्टअपचं भक्कम पाठबळ आहे. हे विश्लेषण अगदी अचूक आहे. बरं, आजच्या या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. हो, नक्की. आर्थिक पाहणी अहवालातील अजून एक आकडेवारीनुसार 2026 पर्यंत महाराष्ट्रातील कार्यरत वयोगटातील म्हणजे 15 ते 59 वर्ष वयोगटातील लोकसंख्या 8.70 कोटी होईल 8,70,00,000. आणि 2031 पर्यंत ती 8.93 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. ही एक प्रचंड मोठी कार्यक्षम लोकसंख्या आहे. जगातल्या अनेक देशांपेक्षाही मोठी. बरोबर. तर प्रश्न असा आहे की एकीकडे AI सारख्या भविष्यवेधी तंत्रज्ञानात प्रचंड गुंतवणूक होत आहे आणि दुसरीकडे आपल्याकडे एवढी मोठी तरुण आणि कार्यक्षम लोकसंख्या आहे. तर या तरुणांना भविष्यातील AI रेडी नोकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने तयार करण्याचं सर्वात मोठं आव्हान काय असेल की ही एक सुवर्णसंधी आहे यावर नक्की विचार करा.